शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट. बैठकीमध्ये मोठा निर्णय. नमो शेतकरीचा हप्ता कधी देता, पीक विमा कधी देता, तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री यांची मोठी घोषणा इथं झालेली आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. आता कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री जे की देवेंद्र फडणवीस आता यांनी सांगितलेले आहे की नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा 8वा हप्ता या शेतकऱ्यांना इथं आम्ही देणार आहे. त्याचप्रमाणे पीक विमा वाटप सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या तारखेपासून जमा होणार आहे. तर कधीपासून? तर उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये इथं जमा होणार आहेत. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. तर आता यामध्ये नमोचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना देणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवीन अपडेट काय लिहिली आहे यामध्ये. तर आता यामध्ये जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुम्हाला PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा मिळणार नाही. याचप्रमाणे आधार लिंक खाता नसेल, जर तुमची KYC नसेल, जमिनीची नोंद नसेल, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा नमोचा हप्ता इथं देण्यात येणार नाही. त्यासाठी तुम्हाला KYC करून घ्यायचे आहे. आधार लिंक करा, बँकेचं खातं व्हेरीफाय करा. तर पीक विमा कधी तुम्हाला येणार आहे. तर आता दुसरा जो काही प्रश्न आहे तर यामध्ये बरेच शेतकऱ्यांना पीक विमा अधिक जमा झालेला नाही. तर सरासरी पीक विमा 17,500 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना मिळायला पाहिजे होता. परंतु अद्यापही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला नाही. तर आता या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता आणि पीक विमा इथं जमा होणार आहे. तर नमोचा 8वा हप्ता बरेच दिवसांपासून रखडलेला होता. तर आता जो काही PM किसानचा 22वा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे. जे की आता यामध्ये पहिला जो टप्पा आहे ते सर्व शेतकरी बांधवांचं व्हेरिफिकेशन होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व शेतकरी बाकी राहिलेले आहेत. घाबरण्याचं काही कारण नाही. तर आता नमोचा जो काही 8वा हप्ता आहे ते शेतकरी बांधवांना इथं देण्यात येणार आहे. तर PM किसानचे 6, नमोचे 6, वर्षाला टोटल तुम्हाला 12,000 रुपये इथं मिळणार आहे. आता या जिल्ह्यांमध्ये जे काही सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा इथं देण्यात येईल. ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त पावसामुळे नुकसान झालेले आहे, दुष्काळ, गारपीट, पूर, तर यामध्ये बाधित झालेल्या जे काही पिकांसाठी जो काही सरासरी 10,000 ते 50,000 पर्यंत भरपाई इथं मिळू शकते. तर आता नमोचे जे की इथं काही शेतकऱ्यांना इथं पीक विम्याचे 17,500 आणि नमोचे 2,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर इथे आपलं लातूर झाल्याच्या नंतर इथे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. मुख्यमंत्र्याचे जे काही अपडेट इथं आलेले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची मोठी अपडेट. पीक विमा वाटपास सुरुवात आणि नमोचा 8वा हप्ता देखील शेतकरी बांधवांना देणार आहे. तर आता यामध्ये कोणाला आधी पैसे इथं मिळणार आहेत. तर आता यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे, पंचनामे कंप्लीट आहे, बँक डिटेल्स ओके आहे, ही पीक पाहणी केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला तर अशा शेतकरी बांधवांना आता 5 ते 15,000 कमी नुकसान असेल, मध्यम नुकसान 20 ते 40,000, जास्त नुकसान जर असेल 75% जास्त तर अशांना 50,000 पर्यंत पीक विमा इथं येणार आहे. तर आता मुख्यमंत्र्याचे जे काही आदेश इथं देण्यात आलेले आहे, पीक विमा वाटप सर्व शेतकरी बांधवांना लवकरच DBTच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत. यानंतर अजूनही पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम KYC कंप्लीट आहे की नाही चेक करा. बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही चेक करा. तुमच्या शेतातील पंचनामे बाकी आहे का, त्याचप्रमाणे तुमचं इन्शुरन्स अप्रूव्हल आहे का, म्हणजे तुम्ही जे काही पीक विमा फॉर्म भरलेले आहेत तर अशांसाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 1447 म्हणजे 14447. तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुम्हाला लेखी अर्ज पीक विमा कंपनीकडे लेखी अर्ज द्यायचा आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी. तर लेखी अर्ज कशा पद्धतीने ते द्यायचं आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला, तर लगेच बघा. कृषी मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे यांची मोठी घोषणा. तर पीक विमा, नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्रच देण्याची जे काही मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे. तर आता नमोचे 2 आणि पीक विम्याचे जे काही 17,500 कोणत्या जिल्ह्यांमध्ये सरासरी केलेले आहे. तर आता हे तुमच्या पिकाच्या भरपाईवर अवलंबून राहील की तुमचं किती प्रमाणामध्ये तो नुकसान झालेलं आहे. तर यावरती अवलंबून
तुम्हाला भरपाई इथं देण्यात येणार आहे. तर कृषी मंत्री त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची मोठी अपडेट इथं आलेली आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे तर आता सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता, पीएम किसानचा 22 हप्ता तर इथं जमा झालेलाच आहे. तर नमोचा 8वा हप्ता आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा करून बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. तर लगेच खाते तपासा, आजपासून पैसे इथं जमा होतील.